हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपण बघू शकतो आपण स्टार्ट केले प्रॉब्लेम्स ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघू शकतो आपण द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज. बघा आपल्याला घेऊन ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36. सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आपल्याला घेऊन आहे दॅट इज 1.36. आता विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम असेल व्हेन ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गिवन आहे मीन्स आपल्याला घेऊन आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. आपल्याला विचारला वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर जे आपण डिनोट करू VW ने वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. त्यानंतर बघू शकता वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम जे आपण डिनोट करू C ने दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बघू शकता आपल्याला घेऊन आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि आपल्याला विचारलेला आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. सो आपण बघू शकतो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेव्हा गिवन असेल तेव्हा गिवन असेल विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आणि विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम गिवन आहे. सो मीडियम वन बघू शकतो आपण असेल व्हॅक्यूम दॅट इज C अपॉन VW. सो फॉर्म्युला झाला आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बघू शकता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर चा फॉर्म्युला असेल ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. तर व्हॅल्यूज पुट करू शकतो आपण आता यामध्ये. बघून घ्या ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला गिवन आहे दॅट इज 1.36. त्यानंतर बघू शकतो आपल्याला गिवन आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर दॅट इज 3 × 10⁸ अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर बघू शकता वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आपल्याला गिवन होतं व्हॅल्यूज आपण पुट केला. त्यानंतर आपल्याला VW फाइंड करायचा आहे. सो VW इकडे डिव्हिजन मध्ये असेल याला ट्रान्सफर करू आपण लेफ्ट हँड साइडला आणि लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर केल्यानंतर हा जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. सो बघू शकतो 1.36 इंटू VW. सो इकडे येईल 3 × 10⁸. त्यानंतर बघू शकतो मल्टिप्लिकेशन असेल वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर VW इज इक्वल टू 3 × 10⁸. सो इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 1.36 इकडे आल्यानंतर येऊन जाईल डिव्हिजन मध्ये. सो बघू शकता इकडे आल्यानंतर आला डिव्हिजन मध्ये. सो आता आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल दॅट इज 3/1.36. सुरुवातीला आपण पॉईंट रिमूव्ह करू यातला. पॉईंट जर 2 डिजिटनी शिफ्ट करायचा असेल बघून घ्या 1.36 आहे आपल्याला पॉईंट 2 डिजिटनी शिफ्ट करायचा आहे दॅट इज 136 आपल्याला आन्सर आणायचा आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 100 नी. सो पॉईंट शिफ्ट होऊन जाईल 2 डिजिटनी. आता जेव्हा आपण डिव्हिजन करू मल्टिप्लिकेशन करू याला बघू शकता 1.36 ला जेव्हा आपण मल्टिप्लाय केलं 100 नी जेव्हा आपण मल्टिप्लाय करू डिनोमिनेटर मध्ये आपल्याला न्यूमरेटर मध्ये सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर येऊन जाईल 10⁸. सो 3 × 100 दॅट इज बघू शकता 3 × 100 इज 300 अपॉन 1.36 × 100 दॅट इज 136. सो बघू शकता 300 × 10⁸ अपॉन 136. सो आता कॅल्क्युलेशन्स करायला इझी जायसाठी आपण पहिला पॉईंट रिमूव्ह केला. पॉईंट रिमूव्ह करायसाठी 1.36 होता 100 नी मल्टिप्लाय करून घेतला आपण त्याला 100 नी मल्टिप्लाय केलं नंतर व्हॅल्यू आली आपली 136. डिनोमिनेटर मध्ये मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल. सो 136 ने आता आपण डिवाइड करू शकतो 300 ला. सो बघून घ्या 136 1 जा 136 दॅट इज 136 2 जा 272. सो 136 त्यानंतर येईल 272. सो 272 येऊन जाईल 272. थर्ड नंबर जर घेतला आपण तर बघू शकता 6 3 जा 18 कॅरी 1 3 3 जा 9 0 408. त्यानंतर येईल 408 हा येईल बिगर नंबर देन 300. सो 272 घेऊ आपण 2 चा डिव्हिजन जाईल याला 2. त्यानंतर बघू शकता 2 येईल त्यानंतर 272 रिमेनिंग असेल 8. त्यानंतर बघू शकता 9 दॅट इज 2. सो रिमेनिंग असेल 28. सो 2 चा डिव्हिजन होईल बघू शकता. त्यानंतर बघून घ्या 28 आहे पुन्हा डिवाइड करावं लागेल 0 घेऊ 0 घेतला तर घेऊ आपण पॉईंट पुन्हा 272 येईल बिकॉज 408 तर मोठा नंबर असेल त्यामुळे 272 आणि 272 जर आला तर रिमेनिंग असेल 8. त्यानंतर बघू शकता इथे असेल 2.2. सो यानंतर पुन्हा घेऊ आपण 2.2. सो आपला आन्सर असेल 2. त्यानंतर बघू शकता पुन्हा जर 0 घेतलं बघू शकता 80 ला डिवाइड होणार नाही सो येईल 0. त्यानंतर बघू शकता 80. सो 2.20 आन्सर येऊ शकते आपलं 2.2 × 10⁸. सो आपला आन्सर आलेला आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटरचं 2.2 10⁸. आपला आन्सर असेल वेलॉसिटी ऑफ देअरफॉर वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज
2.2 10⁸ मीटर पर सेकंड. सो वेलॉसिटी ऑफ लाइट इन एअर वेलॉसिटी ऑफ लाइट इन वॉटर असेल 2.2 10⁸ मीटर पर सेकंड. बघू शकता. सो नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण, डिपेंड्स ऑन ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स और डिपेंड्स ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. तर बघून घ्या, इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 and 4/3. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास घेऊन आपल्याला बघू शकता. इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ ग्लास अँड वॉटरचे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊन आहे. सो फर्स्ट जो येईल तो असेल ग्लासचा, सेकंड जो येईल तो असेल वॉटरचा, असेल 4/3. तर बघून घ्या, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर गिव्हन आहे. आपल्याला विचारलाय व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. आपल्याला विचारलाय व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ जर बघितलं ग्लास, तर हा असेल विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. बघून घ्या, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम असेल. सो फर्स्ट मीडियम जे असेल ते असेल व्हॅक्यूम आणि सेकंड मीडियम जे असेल ते असेल ग्लास. इथे सुद्धा बघू शकतो आपण, फर्स्ट मीडियम जे असेल ते असेल व्हॅक्यूम आणि सेकंड मीडियम जे असेल ते असेल वॉटर. तर बघून घ्या, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाइट इन व्हॅक्यूम अपॉन वेलॉसिटी ऑफ लाइट इन ग्लास. Absolute refractive index of water equal to velocity of light in vacuum upon velocity of light in water. So आपल्याला फाइंड करायचं आहे refractive index of glass with respect to water आणि absolute refractive index of glass with respect to water बघू शकतो आपण. absolute refractive index of glass with respect to water असेल velocity of light in water upon velocity of light in glass. तर बघून घ्या, वेलॉसिटी ऑफ लाइट इन वॉटर अपॉन वेलॉसिटी ऑफ लाइट इन ग्लास असेल. तर याचा जर फॉर्म्युला बघितला आपण, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अपॉन ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल फॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. जर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू घेऊन असतील ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसच्या, तर ग्लास बघू शकता फर्स्ट मीडियम जे आहे ते वर येईल, दॅट इज न्यूमरेटर मध्ये, आणि सेकंड मीडियम जे आहे ते येईल डिनॉमिनेटर मध्ये. तर बघून घ्या, ग्लास refractive index of glass with respect to water, the refractive index of glass upon refractive index of water, that is absolute refractive index of glass upon absolute refractive index of water. तर बघून घ्या, व्हॅल्यूज आपल्याला गिव्हन आहे. ग्लास साठी व्हॅल्यू असेल 3/2, त्यानंतर बघू शकता वॉटर साठी व्हॅल्यू असेल 4/3, 3/2 अपॉन 4/3. आता सॉल्व्ह करायचं झालं तर हे आला आता a अपॉन b अपॉन c अपॉन d फॉर्म मध्ये, दॅट इज a अपॉन b अपॉन c अपॉन d फॉर्म मध्ये. बघू शकता 4 व्हॅल्यूज, दॅट इज 2 हा 3 च्या डिनॉमिनेटर मध्ये असेल, 3 हा 4 च्या डिनॉमिनेटर मध्ये असेल आणि 4/3 हे 3/2 च्या डिनॉमिनेटर मध्ये असेल. आणि असं असल्यास 4 व्हॅल्यूज जर असतील तर याला सॉल्व्ह करताना होऊ शकतो मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल फर्स्ट अँड फोर्थ व्हॅल्यूच्या मल्टिप्लिकेशन नंतर डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू घ्यावं लागेल आपल्याला सेकंड अँड थर्डची घ्यावं लागेल मल्टिप्लिकेशन, दॅट इज a इंटू d अपॉन b इंटू c. सो a इंटू d दॅट इज 3 इंटू, बघू शकता 3 इंटू 3 करावं लागेल आपल्याला, 3 इंटू 3 अपॉन 4 इंटू 2 अपॉन असेल 4 इंटू 2. सो a इंटू d अपॉन b इंटू c. 3 इंटू 3 इज 9, 4 इंटू 2 इज 8. सो आपला आन्सर असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज 9/8. सो आपला आन्सर आलेला आहे 9/8. बघू शकता.